श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त स्वतःलाच द्या. तुम्ही कधी रात्री सगळे झोपल्यानंतर एकटे शांत बसून डोळे मिटून स्वामींसमोर मन मोकळं केलं आहे का? कधी असं झालं आहे का की शब्दच सापडले नाहीत आणि फक्त डोळ्यांतून अश्रू वाहत राहिले? कारण काही वेदना अशा असतात ज्या कोणालाही सांगता येत नाहीत. लोक विचारतात काय झालं आणि आपण फक्त एवढंच म्हणतो काही नाही. पण त्या काही नाहीमध्येच संपूर्ण आयुष्य दडलेलं असतं. कधी घरातील चिंता, कधी नात्यांमधील तुटलेपण, कधी पैशाची अडचण, कधी शरीराचा थकवा आणि कधी कोणालाही न सांगता आलेलं दुःख. माणूस बाहेरून हसत असतो पण आतून मात्र रोज थोडा थोडा तुटत असतो. अशाच एका रात्री एक वृद्ध स्त्री स्वामींच्या फोटोसमोर बसली होती. घरात सगळे झोपले होते. तिने दिवा लावला, हात जोडले आणि म्हणाली, स्वामी, आज मी काही मागायला आलेली नाही, फक्त एवढंच विचारायला आले आहे, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचली तरी आहे का? इतकंच बोलले आणि तिचे डोळे भरून आले. तिला उत्तर ऐकू आलं नाही, कोणताही चमत्कार झाला नाही. पण त्या दिवशी ती उठली तेव्हा तिच्या मनात कालपेक्षा थोडी जास्त शांतता होती आणि इथूनच स्वामींची कृपा सुरू होते. कारण स्वामी प्रत्येक वेळी घटना बदलून उत्तर देत नाहीत. कधीकधी ते आपलं मन बदलून उत्तर देतात. आपण नेहमी विचार करतो, स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली असेल तर माझं संकट लगेच दूर झालं पाहिजे. पण आई आपल्या लहान मुलाला ताप आला म्हणून त्याचं क्षणिक कडू औषध गोड करत नाही. ती प्रेमाने ते औषध देते, कारण तिला माहीत असतं हेच त्याच्या भल्यासाठी आहे. तसंच स्वामींचंही असतं. आपण जे मागतो तेच आपल्यासाठी योग्य असेल असं प्रत्येक वेळी नसतं. म्हणून कधीकधी स्वामी आपल्या प्रार्थनेला नाही म्हणत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. एक बीज जमिनीत पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. ते आधी मातीखाली पूर्ण अंधारात राहतं. वरून पाहणाऱ्याला वाटतं काहीच घडत नाही, पण त्या अंधारात त्याची मुळं मजबूत होत असतात आणि एक दिवस तेच बीज जमिनीला फोडून बाहेर येतं. आपली प्रार्थनाही अशीच असते. कधीकधी स्वामी उत्तर देत नसल्यासारखं वाटतं, पण खरं तर ते आपल्या आयुष्याची मुळं मजबूत करत असतात. म्हणूनच संकट आलं म्हणून प्रार्थना सोडू नका. उत्तर उशिरा मिळतं म्हणून श्रद्धा कमी करू नका. कारण स्वामींच्या दारी ठेवलेला प्रत्येक अश्रू त्यांच्या चरणी पोहोचतो आणि मनापासून केलेली एकही प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. काही उत्तरं शब्दात मिळतात आणि काही उत्तरं जीवन हळूहळू बदलू लागलं की समजतात. कधीकधी आपण स्वामींसमोर उभे राहतो, हात जोडतो, डोळे मिटतो, पण मनात एकच प्रश्न असतो, स्वामी, तुम्ही माझं ऐकताय ना? हा प्रश्न चुकीचा नाही, कारण जेव्हा माणूस खूप थकतो तेव्हा त्याला उत्तरापेक्षा कोणीतरी आपलं ऐकतंय याची जास्त गरज असते. लहान मूल रडतं तेव्हा आई प्रत्येक वेळी त्याला बोलून उत्तर देत नाही. कधी ती फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि ते मूल शांत होतं. कारण त्याला शब्दांची गरज नसते, त्याला आईच्या स्पर्शाची गरज असते. तसंच स्वामीही प्रत्येक वेळी शब्दात उत्तर देत नाहीत, ते आपल्या मनाला स्पर्श करून उत्तर देतात. अनेकांना वाटतं माझं दुःख इतकं मोठं आहे, स्वामींनाही कदाचित माझी आठवण नसेल. पण एक क्षण विचार करा, आकाशात लाखो तारे असतात तरी चंद्र प्रत्येक समुद्रावर आपलं प्रतिबिंब उमटवतो. तसंच या जगात कोट्यावधी लोक असले तरी स्वामी प्रत्येकाच्या हृदयातील वेदना जाणवतात. एक वृद्ध माणूस रोज मंदिरात जायचा. तो काहीच मागायचा नाही, फक्त शांतपणे बसून राहायचा. एक दिवस कोणीतरी त्याला विचारलं, तुम्ही रोज येता पण काही मागतच नाही. तो हसला आणि म्हणाला, मी बोलत नाही म्हणून काय झालं, माझे अश्रू रोज बोलतात. हे ऐकून सगळे शांत झाले. कारण कधीकधी अश्रू शब्दांपेक्षा मोठी प्रार्थना असतात. स्वामींना मोठमोठे मंत्र लागत नाहीत, त्यांना मनाचा आवाज ऐकू येतो. एक निरागस हाक, एक सच्चा विश्वास आणि मनातून निघालेला स्वामी हा शब्दही त्यांच्या चरणापर्यंत पोहोचतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना मनापासून असते तेव्हा सर्वात पहिला बदल परिस्थितीत होत नाही, तो आपल्या मनात होतो. ज्या गोष्टींची भीती वाटायची
ती भीती हळूहळू कमी व्हायला लागते. ज्या दुःखाने रात्रभर झोप लागत नव्हती ते दुःख तसंच असतं, पण ते सहन करण्याची शक्ती वाढते. हीच तर स्वामींच्या कृपेची पहिली चाहूल असते. कारण स्वामी संकट आधी दूर करत नाहीत, ते आधी माणसाला संकटापेक्षा मोठं बनवतात. जसा कच्चा माठ लगेच पाण्याने भरत नाही, तो आधी भट्टीत तापतो तेव्हाच मजबूत होतो, तसंच जीवनाच्या आगीतून जात असताना स्वामी आपल्याला मोडत नाहीत, घडवत असतात. आणि म्हणून जर आजही तुम्ही प्रार्थना करत असाल तर ती थांबवू नका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर उत्तर तुमच्याकडे शांतपणे चालत येत असेल. आणि स्वामी फक्त एवढंच सांगत असतील, थोडा विश्वास अजून ठेव. एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? जेव्हा आयुष्यात खूप मोठं संकट येतं तेव्हा माणूस दोन गोष्टी करतो. एक तर तो पूर्णपणे तुटून जातो किंवा तो पूर्णपणे स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करतो. आणि आश्चर्य म्हणजे अनेकांच्या आयुष्यात खरी भक्ती सुखात नाही तर दुःखात जन्माला येते. कारण सुखात माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो, पण दुःखात तो स्वामींवर विश्वास ठेवायला शिकतो. एक गरीब शेतकरी होता. त्याने वर्षभर मेहनत केली, जमीन नांगरली, बियाणं पेरलं, दिवस रात्र कष्ट केले, पण पाऊस पडला नाही. सगळीकडे निराशा पसरली. गावातील लोक म्हणू लागले, या वर्षी काही होणार नाही. पण तो शेतकरी रोज सकाळी शेतात जायचा, मातीला हात लावायचा आणि शांतपणे म्हणायचा, स्वामी, मी माझं कर्तव्य केलं आहे, आता पुढचं तुमच्यावर सोडले. हे ऐकून अनेक जण त्याची थट्टा करायचे. पण काही दिवसांनी आकाशात काळे ढग जमू लागले, पहिला पाऊस पडला आणि ज्या शेतात काहीच उगवणार नाही असं सगळ्यांना वाटलं होतं, त्याच शेतात सर्वात सुंदर पीक आलं. ही गोष्ट फक्त शेतीची नाही, ती आपल्या आयुष्याची आहे. आपण प्रार्थना करतो पण लगेच परिणाम दिसत नाही. मग आपण विचार करतो, कदाचित माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचलीच नसेल. पण सूर्य उगवण्यापूर्वी सर्वात जास्त अंधार असतो, पहाट येण्यापूर्वी रात्र सर्वात गडद असते आणि कृपा मिळण्यापूर्वी श्रद्धेची परीक्षा सर्वात कठीण असते. म्हणून फक्त संकट वाढलं म्हणून स्वामी दूर गेले आहेत असा अर्थ होत नाही. कधी कधी ते तुमच्या हातातून काही गोष्टी काढून घेतात, कारण त्यांना तुमच्या हातात त्यापेक्षा अधिक चांगलं काहीतरी द्यायचं असतं. लहान मुलं तुटलेल्या काचेच्या तुकड्याशी खेळत असतात. आई तो तुकडा हिसकावून घेते. मूल रडतं, त्याला वाटतं आईने माझ्याकडचं घेतलं, पण आईला माहीत असतं ती वस्तू त्याला दुखावणार होती. तसंच आपल्यालाही अनेक वेळा वाटतं, स्वामींनी माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं, पण कदाचित त्यांनी आपल्याला मोठ्या दुःखापासून वाचवलेलं असतं. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीला शिक्षा समजू नका. काही न मिळालेल्या गोष्टी या देखील स्वामींची कृपाच असतात. आज तुम्ही मागे वळून तुमचं आयुष्य पाहिलं तर तुम्हालाही अशा अनेक घटना आठवतील ज्या त्यावेळी वाईट वाटल्या, पण नंतर समजलं हेच माझ्या भल्यासाठी होतं. म्हणून प्रार्थना करत राहा, विश्वास जपत राहा, कारण स्वामींच्या दारी उभा असलेला भक्त कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. त्याला जे मिळतं ते त्याच्या मागण्यापेक्षा त्याच्या हिताचं असतं. कधी कधी स्वामी आपल्या प्रार्थनेचं उत्तर शब्दात देत नाहीत, ते माणसांच्या रूपाने देतात. तुमच्या आयुष्यात कधी असं घडलं आहे का की तुम्ही पूर्णपणे निराश झाले होता आणि अचानक कोणीतरी भेटलं ज्याच्या एका वाक्याने तुमच्या मनाला पुन्हा जगण्याची ताकद मिळाली? तो फक्त योगायोग नव्हता, कदाचित तो स्वामींचाच संकेत होता. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक तरुण खूप अडचणीत होता. नोकरी नव्हती, घरात आर्थिक संकट होतं, जवळचे लोकही दूर जाऊ लागले होते. एका रात्री तो स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मी आता थकलो आहे, माझ्याकडे काहीच उरलेलं नाही, फक्त तुम्ही आहात. इतकंच बोलून तो शांत बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही चमत्कार झाला नाही, पण त्याच्या एका जुन्या मित्राचा फोन आला. त्या मित्राने सहज विचारलं, कसा आहेस? बोलता बोलता त्याला एका नोकरीची माहिती मिळाली. काही दिवसांनी त्याला काम मिळालं. नंतर तो म्हणाला, मला नोकरी मित्राने दिली नाही, स्वामींनी मित्राला माध्यम बनवलं. हेच तर स्वामींचं कार्य असतं. ते अनेकदा आपल्या आयुष्यातील योग्य माणसांना योग्य वेळी पाठवतात. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात अचानक एखादी चांगली व्यक्ती येते, तुम्हाला योग्य सल्ला देते, तुमचा हात धरते, तुमचा आत्मविश्वास परत जागवते, तेव्हा त्या व्यक्तीत स्वामींची कृपा ओळखा. कारण देव नेहमी आकाशातून उतरून येत नाही, तो अनेकदा माणसांच्या रूपाने मदतीला येतो. एक सुंदर उपमा आहे. सूर्य कधीच आपल्या घरात येत नाही, पण त्याचा प्रकाश प्रत्येक खिडकीतून आत येतो. तसंच स्वामी प्रत्येक वेळी समोर येत नाहीत, पण
पण त्यांची कृपा कोणाच्या तरी शब्दात, कोणाच्या तरी मदतीत, कोणाच्या तरी प्रेमात आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून आजपासून एक गोष्ट नक्की करा, कोणतीही चांगली घटना घडली, कोणीतरी योग्य वेळी मदतीला आलं, मनाला अचानक शांतता मिळाली, तर लगेच असं म्हणू नका हा योगायोग आहे. मनात हळूच म्हणा, स्वामी मला तुमचा संकेत समजला. कारण प्रार्थनेचं उत्तर नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळेलच असं नाही, पण ते आपल्या भल्यासाठीच मिळतं. आणि ज्या दिवशी माणूस प्रत्येक चांगल्या घटनेत स्वामींची कृपा पाहायला शिकतो, त्या दिवशी त्याच्या तक्रारी कमी होतात आणि कृतज्ञता वाढते. कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक सहज बरसते. कधीकधी आपण स्वामींसमोर बसून एकच प्रश्न विचारत राहतो, स्वामी माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, मी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला आहे का? कारण प्रार्थना फक्त ओठांनी केली जात नाही, ती मनाने केली जाते. आणि विश्वास फक्त चांगल्या दिवसात दिसत नाही, तो कठीण काळात ओळखला जातो. एक लहान मूल वडिलांचं बोट धरून चालत असतं. रस्ता खडतर असतो, दगड असतो, चिखल असतो. त्या मुलाला भीती वाटत नाही, कारण त्याचा विश्वास रस्त्यावर नसतो, तो वडिलांच्या हातावर असतो. आपलंही तसंच आहे. आपण परिस्थितीवर लक्ष केंद्रित करतो म्हणून भीती वाढते. पण जर नजरा स्वामींच्या चरणावर ठेवल्या तर संकटं तितकी मोठी वाटत नाहीत. एक वृद्ध आजोबा रोज मंदिरात यायचे. त्यांच्या हातात एक छोटीशी फुलांची माळ असायची. कपडे साधे, पायात जुनी चप्पल, चेहऱ्यावर सुरकुत्या, पण मनात अपार समाधान. एक दिवस कोणीतरी विचारलं, तुम्ही रोज काय मागता स्वामींकडे? ते हसले आणि म्हणाले, पूर्वी खूप काही मागायचो, पैसे, आरोग्य, सुख, मुलांचं भविष्य, पण आता काहीच मागत नाही. तो माणूस आश्चर्याने म्हणाला, का? आजोबा शांतपणे म्हणाले, कारण आता मला समजलं आहे, मी जे मागतो त्यापेक्षा स्वामी मला काय द्यायचं हे जास्त चांगलं जाणतात. हे ऐकताच तिथे उभे असलेले सगळे काही क्षण शांत झाले. कारण हे वाक्य फक्त बोलण्यासाठी नव्हतं, ते जगण्यासाठी होतं. आज आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू पाहतो. उद्याचं काय होईल याची चिंता, मुलांचं काय होईल याची चिंता, पैशाची चिंता, आरोग्याची चिंता, आणि या सगळ्या चिंतेत आपण आजचा दिवस जगायलाच विसरतो. स्वामी म्हणतात, चिंता करू नकोस, कर्तव्य कर. कारण चिंता मनाची शक्ती कमी करतं, पण श्रद्धा मनाला आधार देते. नदीला कधीच माहिती नसतं समुद्र किती दूर आहे, तरीही ती वाहनं थांबवत नाही. कारण तिला स्वतःच्या प्रवाहावर विश्वास असतो. तसंच आपल्यालाही प्रत्येक उत्तर आधीच माहीत असण्याची गरज नाही, फक्त स्वामींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण विश्वास म्हणजे उत्तर दिसण्यापूर्वीही मन शांत असणं. आणि ज्या दिवशी प्रार्थनेत मागण्या कमी होतात आणि समर्पण वाढतं, त्या दिवशी स्वामींची कृपा मनाला स्पष्ट जाणवू लागते. आणि शेवटी एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते, कधी आपल्याला वाटतं स्वामी माझी प्रार्थना ऐकत नाहीत, पण खरंच तसं असतं का? एक आई आपलं मूल झोपलेलं असताना त्याच्या अंगावर अलगद चादर घालते. मूल झोपेत असतं, त्याला ते कळतही नाही, पण आईचं प्रेम थांबत नाही. तसंच स्वामींची कृपाही असते. अनेक वेळा आपल्याला ती दिसत नाही, म्हणून आपण असं समजतो की स्वामी काहीच करत नाहीत, पण ते शांतपणे आपल्या आयुष्याची वीण विणत असतात. एक विणकर सुंदर वस्त्र विणताना मागून पाहिलं तर सगळे धागे गुंतलेले दिसतात. कुठे गाठ, कुठे वाकडे धागे, कुठे विस्कळीतपणा, पण समोरून पाहिलं की त्याच धाग्यांमधून एक सुंदर चित्र तयार झालेलं असतं. आपलं आयुष्यही तसंच आहे. आज जे दुःख दिसतंय, आज जे अपयश दिसतंय, आज जे अश्रू दिसत आहेत, कदाचित उद्याच्या सुंदर चित्राचा तोच एक भाग असेल. म्हणून प्रत्येक वेदनेला शिक्षा समजू नका, प्रत्येक उशिराला नकार समजू नका, आणि प्रत्येक शांततेला स्वामींचं मौन समजू नका. कारण ज्या दिवशी स्वामी शांत असतात, त्या दिवशीही ते काम करत असतात. फक्त आपल्या नजरेला ते दिसत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामींकडे केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही. कधी ती आपल्या इच्छेप्रमाणे पूर्ण होते, कधी ती आपल्या हिताप्रमाणे बदलते, आणि कधी ती आपल्यालाच बदलून टाकते. हाच स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा चमत्कार आहे. आज तुम्ही हा संदेश ऐकत असाल आणि तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं असेल, तर कदाचित तुमच्या मनाला हाच दिलासा हवा होता. विश्वास ठेवा, स्वामींना तुमचं दुःख माहीत आहे, तुमचा संघर्ष माहीत आहे, तुमच्या मनातली प्रत्येक हाक त्यांच्या चरणापर्यंत पोहोचते. म्हणून आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी स्वामींचा हात सोडू नका. कारण माणूस हात सोडू शकतो, नाती तुटू शकतात,
जग साथ सोडू शकतं, पण स्वामी कधीच आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. आज एकच प्रार्थना करूया, स्वामी आमच्या इच्छा पूर्ण होतील की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण तुमच्यावरचा आमचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. आमच्या मनात सदैव तुमचं नाम राहू दे आणि प्रत्येक संकटात तुमच्या चरणांची आठवण राहू दे. जर हा संदेश तुमच्या मनापर्यंत पोहोचला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका. कदाचित तुमच्यासारखं एखादं मन आज उत्तराच्या प्रतीक्षेत असेल. हा संदेश त्याच्यापर्यंतही पोहोचू द्या. श्री स्वामी समर्थ.